माझं नाव अश्विनी. अश्विनी किचन या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बनवणार आहोत चमचमीत मसाला पास्ता. चमचमीत मसाला पास्तासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. 1 वाटी गाजर, हिरवे मटार घ्यायचेत 1 वाटी, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट, 1 चमचा अमूल बटर, 3-4 चमचे तेल लागेल, 1 वाटी टोमॅटो, 1 वाटी कांदा, 1 शिमला मिरची आणि पास्ता लागेल आपल्याला. काही मसाले लागतील आपल्याला सुके. धना पावडर आहे ही 1 चमचा घ्यायची आहे, 1 चमचा जिरं, 2 चमचे मीठ, 2 चमचे लाल मसाला, 1 चमचा हळद आणि हे टमाटर सॉस आहे आणि हे पास्ताचा मसाला आहे. पास्ता आपण बॉईल करून घेऊया. त्याच्यासाठी या कढईमध्ये मी पाणी ठेवलं आहे. ते पाणी छान उकळलेलं आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकूया, थोडंसं तेल, पास्ता आपण ऍड करूया. पाच 7 मिनिटं आपण मीडियम फ्लेमवर पास्त्याला बॉईल होण्यासाठी सोडून देऊया. झाकण लावूया वरती. चला मग पास्ता बनवायला सुरुवात करूया. आपण कढई ठेवली आहे. कढई छान गरम झालेली आहे. आपण तेल टाकूया. 3-4 चमचे तेल घेतले आपण, ते टाकायचे. 1 चमचा बटर, गरम झालेला आहे. आपण यात जिरे टाकूया, कांदा, कांदा आपण छान परतून घेऊया. कांदा लाल झालाय. आता आपण यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकूया. दोन मिनिटं परतून घेऊया. बटरने एक टेस्ट लागते पास्त्याला. चांगला 2-3 मिनिटं आपण परतून घेऊया. त्या अद्रक लसूणचा कच्चापणा जाण्यासाठी छान परतून घेऊया आपण. हे मसाले टाकूया. पास्ता मसाला पण टाकूया. छान परतून घेऊया आपण. टमाटर सॉस टाकूया. टोमॅटो, सर्व कच्च्या भाज्या टाकायच्यात आपल्याला. वाटाणे, शिमला मिरची, गाजर, पाच 7 मिनिटं आपण परतूया याला. भाज्यांना छान परतून घेऊया आपण या मसाल्यामध्ये. मसाले शिजण्यासाठी आपल्याला 3-4 चमचे पाणी टाकायचं आहे. छान आपण मिक्स करूया. मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला हे 5-7 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे शिजण्याकरता. आता बघूया मसाला आपला शिजलाय का. हा काय कलर आलाय. वाह. गाजर, वाटाणे, सर्व कच्चे मसाले आपले, कच्च्या भाज्या आपल्या मस्त शिजलेल्या आहेत. बॉईल केलेला आपण पास्ता तो यामध्ये आपण टाकणार आहोत. काय कलर आलाय, काय रंग आलाय, काय घमघमाट सुटलाय मसाला पास्त्याचा. मसाला पास्ता आपला रेडी आहे. फक्त याला 2 मिनिटं आपण वाफ देऊया. पास्ता आपला रेडी आहे खाण्यासाठी. बघा किती छान झालेला आहे आपला पास्ता. चमचमीत मसाला पास्ता आपला तयार आहे.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट्सद्वारे कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.